स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा युनिट 4 मधील 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मॅरी कॉम हा लेसन आज आपण समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना अशी की हे जे युनिट 4 आहेत त्या युनिट 4 चे सर्व जे पाठ आणि पोएम आहेत त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता ते लेसन आणि ती पोएम्स तुम्ही अभ्यासू शकता. त्याचबरोबर याची जी इंग्लिश वर्कशॉप आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मॅरी कॉम हा लेसन समजून घ्यायला. अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम अजिंक्य अशी सुपर आई मेरी कॉम हा जो पाठ आहे या पाठामध्ये बॉक्सिंग म्हणजे ज्या खेळामध्ये पुरुषांचं एक आधिपत्य आहे, ज्या खेळामध्ये पुरुषांचं नाव आहे त्या खेळामध्ये एक महिला, भारतीय महिला म्हणजे एक जी मेरी कॉम आहे तिने काय केलं तर तिचं स्वतःचं नाव, स्वतःचा ठसा तिने उमटवलेला आहे. अशा या स्त्रीबद्दल आपण काय करणार त्या लेसनमध्ये समजून घेणार आहोत. कशा प्रकारे गरीब परिस्थितीत किंवा सामान्य परिस्थितीत राहून सुद्धा तुम्ही काय करू शकता, उच्च असं ध्येय तुम्ही काढू शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय तर मेरी कॉम आहेत. त्याचं नाव आपण एक यासाठी घेऊ शकतो की सामान्य परिस्थितीत राहून सुद्धा ते काय करू शकतात, उच्च ध्येय काढू शकतात. यासाठी आपण निश्चितच मेरी कॉमचं नाव सुचवू शकतो. तर या मेरी कॉम बद्दल आपण काय करणार आहोत ह्या लेसनमध्ये समजून घेणार आहोत. एक इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत ते आपण समजून घेणार आहोत. अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम. अनबीटेबल म्हणजे अजिंक्य, एक अजिंक्य अशी आई, सुपर आई मेरी कॉम हा या लेसनचा अर्थ. बघा काय दिलंय. There had to be one successful story if Indians were to survive in sports and we have that story now. भारतीय क्रीडा क्षेत्रात, स्पोर्ट्स क्षेत्रात टिकून राहायचं असेल, नाव कमवायचं असेल तर तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली तरच शक्य असतं. अशीच एक यशोगाथा आपण इथे बघणार आहोत. Enough has been said about this great warrior who conquered the world. Okay, enough has been said about this great warrior who conquered the world. विश्व जिंकणाऱ्या या महान लढवय्याविषयी पुष्कळ बोलून झाले आहे. वॉरियर म्हणजे लढवय्या, जी काही लढवय्या आहे तिच्याविषयी खूप काही बोलून झालं आहे. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगती कॉम द कॉम्करर अँड कॉम्रेड. आता कॉन्कररचं कॉम्करर केलंय आणि कॉम्रेड म्हणजे मैत्री, सखी, तर त्याचं काय केलंय कॉम्परेड केलंय. म्हणजे आता ही जी काही लढवई आहे, ज्याला आपण म्हणतो वॉरियर आहे, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती कोण आहे, एक जगजेती. कोण? मेरी मांगती कॉम ती आहे. ओके. She is famed as a 5-time world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championship. ओके. बॉक्सिंग म्हणजे काय तर मुष्टियुद्ध. तर तिचं काय तर 5 वेळा तिने काय केलं तर जागतिक जी काही बॉक्सिंग आहे की जागतिक मुष्टियुद्ध जे आहे त्यामध्ये तिला अजिंक्यपद मिळालं आहे. म्हणजे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन मध्ये ती 5 वेळेस काय राहिली तर विनर राहिलेली आहे. आणि जे काही 6 जागतिक स्पर्धा आहेत त्यापैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव बॉक्सर अशा उत्तम कामगिरीसाठी ती ओळखली जाते. म्हणजे एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे तिने प्रत्येक जे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे त्यामध्ये काय केलं, तिने मेडल जिंकलेलं आहे. इन द 2012 ऑलिम्पिक 2012च्या ऑलिम्पिकमध्ये शी बिकेम द फर्स्ट इंडियन विमेन boxer to qualify and win a bronze medal in the 51st kilogram flyweight category of boxing. 2012च्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या किंवा मुष्टियोद्धा पात्रता मिळालेली ती पहिली भारतीय महिला ठरली, जिने काय केलं तर शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमेन. ती पहिली भारतीय महिला होती की जिला काय मिळालं तर जी बॉक्सर म्हणून क्वालिफाय झाली. कशामध्ये? त्या ऑलिम्पिकमध्ये 2012च्या. आणि तिने काय केलं तर 51 किलो वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये जे काही ब्रॉन्झ मेडल तिला मिळालं त्या कॅटेगरीमध्ये 51 किलो फ्लायवेटच्या. ओके. म्हणजे 51 किलो वजनाच्या फ्लायवेटमध्ये तिला काय मिळालं तर ब्रॉन्झ मेडल मिळालं. कॉम वॉज बोर्न इन मोइरंग
कॉम वॉज बोर्न इन कांगथेई विलेज, मोइरंग लखमाई in Charachandpur district of rural Manipur in eastern India. She came from a poor family. ती काय ती तर गरीब कुटुंबातून येते आणि तिचा जन्म कुठे झाला तर पूर्व भारत म्हणजे ईस्ट इंडिया, ईस्टर्न इंडिया जो आहे पूर्व भारतातील मणिपूर जो राज्य आहे त्यातील मोइरंग लमखाई चराचंदपूर तालुक्यातील कांगथे नावाच्या एका खेड्यामध्ये तिचा जन्म झाला आणि कुठे एका गरीब कुटुंबात जन्म झाला. हर पॅरेंट्स मांगती टोम्पा कॉम and Mangti Akham Kom parents Akham Kom were tenant farmers who work in Zoom field. तिचे आई वडील त्यामध्ये कोण मांगती टोन्पा कॉम आणि मांगती अखाम कॉम झूम शेतामध्ये एक टेनंट शेतकरी म्हणून ते काय करतात तर काम करीत होते त्यावेळेस. कॉम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग. कॉमचा जो काही ती म्हणजे अतिशय सामान्य अशा वातावरणात कॉम वाढली. हेल्पिंग हर पॅरेंट्स विथ फार्म रिलेटेड चोर्स, गोइंग टू स्कूल अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली. ओके, ती एका सामान्य वातावरणात वाढली. शाळेबरोबर तिच्या आई वडिलांनी ती शेतामध्ये काम करण्यास मदत करत होती. सुरुवातीला ती ॲथलेटिक्स शिकत होती. म्हणजे इनिशियली काय करायची तर शी स्टार्टेड लर्निंग ॲथलेटिक्स म्हणजे सुरुवातीला तिने ॲथलेटिक्स शिकायला सुरुवात केली. अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली आणि नंतर ती बॉक्सिंगही शिकू लागली म्हणजे सोबत ती बॉक्सिंगही शिकू लागली. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. तिचे जे वडील होते त्यांचे लहानपणी एक कुस्तीपटू ते होते म्हणजे एक कीन रेसलर म्हणजे पट्टीचे असे कुस्तीपटू ते होते. She had an eager interest in athletics since childhood and the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Game with gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing and she too thought of giving it try. Okay. शी हॅड अन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड म्हणजे तिला लहानपणीपासूनच काय तर ॲथलेटिक्समध्ये खूप इंटरेस्ट किंवा रस होता. त्यामध्येच द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपूर रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम. आता तेथील काय जे डिंको सिंग हा मणिपूरचा जो बॉक्सर होता तो 1998 साली बँकॉक मधल्या जे की आशियाई गेम झाले, एशियाई स्पोर्ट्स, ओके, त्यामधून तो काय झाला तर सुवर्ण पदक जिंकून आला होता. म्हणजे 1998 बँकॉक एशियन गेम विथ अ गोल्ड मेडल तो जिंकून आला होता. कॉम रिकलेक्ट्स हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग अँड शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट ट्राय. डिंको सिंग हा जिंकून आल्यामुळे काय झालं तर तिला असं वाटायला लागलं की आपणही का बॉक्सिंगच्या रिंगणात उतरू नये. कॉमला आठवते की त्यांच्या या यशामुळे जे की मणिपूरमधील इतरही असे जे यंगस्टर होते, मेनी यंगस्टर्स जे मणिपूरमधले होते त्यांनी पण काय केलं तर बॉक्सिंग शिकण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. कोणापासून तर डिंको सिंगमुळं. मेरी कॉम्स करियर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट विमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बंगाल. 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेपद मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कॉमच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. इन 2001 मध्ये शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल्स. 2001 मध्ये तिने जागतिक स्तरावर स्पर्धा लढवायला सुरुवात केली. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kilo weight category. ओके, वयाच्या 18व्या वर्षी अमेरिकेतील पहिल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 98 किलो वजन गटामध्ये तिने काय केलं तर प्रथम पदार्पण केलं आणि त्यामध्ये तिने काय केलं तर शी वोन सिल्वर मेडल. तिला सिल्वर मेडल त्यामध्ये मिळालं. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold.
सुवर्णपदक म्हणजे की गोल्ड पदक आहे ती न जिंकू शकल्याबद्दल तिने ज्या प्रकारे संपूर्ण देशाची माफी मागितली त्यातून तिचं मोठेपणा हा अधोरेखित होतो, स्ट्रेंथ तिचा दिसून येतं. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड अन आयडॉल फॉर ऑल दी स्पोर्ट वुमेन टू लुक अप टू. ती एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी ती आदर्श आहे असं म्हणायला काही वावगं असणार नाही. अँड इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. काय मुलाखत आहे बघा. इन अन एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट क्रीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तव, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympic and her elation at winning a medal. आता स्पोर्ट क्रीडा जो आहे त्याची बातमीदार कोण, तारुका श्रीवास्तव यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ऑलिम्पिक मधील ब्रॉन्झ मेडल विजेत्या कोण, मेरी कॉमने आपल्या ऑलिम्पिकची तयारीविषयी, अबाउट हर प्रिपरेशन तिच्या तयारीविषयी आणि म्हणजे तिची प्रिपरेशन जी आहे ऑलिम्पिकसाठी त्याबद्दल आणि हर इलेशन ॲट विनिंग अ मेडल आणि पदक मिळवण्याच्या आनंदाविषयी तिने सांगितलं. म्हणजे तिने कशा प्रकारे तयारी केली आणि कशा प्रकारे तिला पदक मिळालं याबद्दल तिने काय केलं तिच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि इंटरव्ह्यू कोण घेतलं तर तारुका श्रीवास्तव यांनी, ज्या स्पोर्ट क्रीडाच्या काय तर बातमीदार आहेत. इंटरव्ह्यूवर जो मुलाखत घेतोय तो म्हणजे कोण, तारुका श्रीवास्तव. काय प्रश्न विचारला तिने. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अँड ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात या भावनेने तुम्ही अजूनही भारून गेला आहात का. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. म्हणजे असं तुम्हाला असं वाटतंय का, तुम्ही ॲक्सेप्ट करत आहात की व तुम्ही काय आहात तर भारतातील सर्वप्रथम अशा महिला आहात की तुम्ही काय केले तर बॉक्सिंगमध्ये म्हणजे महिला बॉक्सिंगमध्ये तुम्ही काय केले तर पदक जिंकलेलं आहे या भावनेने तुम्ही अजूनही भारून गेला आहात का. मेरी कॉम. I am really happy with my achievement and yes, it is yet to sink in. I am just so exhilarated. या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे. आय एम रिअली हॅपी म्हणजे मला खूप आनंद झाला आहे आणि अँड येस आणि हो, इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलेटेड. एक्झिलेटेड मीन्स व्हेरी थ्रिल्ड. आणि मी काय तर अजूनही मी अजूनही भारवलेले आहे. त्याचबरोबर खूप आनंदात मी किंवा मग खूप हर्षभरीत झालेले आहे. खूप आनंदी मी झालेले आहे. व्हेरी थ्रिल म्हणजे खूप आनंद मला या गोष्टी झालेला आहे. इंटरव्ह्यूवर. यू आर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. आता मुलाखतकारने मुलाखतकार जो आहे इंटरव्ह्यूवर तिने खूप छान प्रश्न विचारला आहे की भारताकडून बॉक्सिंगसाठी तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होता. यू आर द ओनली वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी तुम्हाला जाणवली का या गोष्टीची. मेरी कॉम. नो, नॉट ॲट ऑल. नाही, अजिबात नाही. आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. तुमचे जे प्रशिक्षक आहेत चार्ल्स ॲटकिन्सन यांना काय झालं, तुमच्याबरोबर अकंपनी म्हणजे सोबत, तुमच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येण्याची परवानगी दिली नव्हती. हाऊ डिड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन. त्याचा तुमच्या तयारीवर काही परिणाम झाला होता का. मॅरी कॉम. वेल, आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड आय वॉज रिअली प्रिपेअर्ड. हो, त्यांची कमतरता मला तिथे भासली. आय डिड मिस हिम देअर. मी त्यांना तिथे मिस केलं किंवा त्यांची कमतरता मला तिथे भासली. परंतु आम्ही चांगली पूर्वतयारी केली होती. म्हणजे आम्ही चांगल्या प्रकारे होमवर्क आणि पूर्वतयारी मी केली होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे काय होते तर तयार होते असं मेरी कॉमने उत्तर दिलं. इंटरव्ह्यूअर. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ इंडियन कॉन्टिजंट. ऑलिम्पिकच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सरांनाही तुम्ही ठोसे लगावलेत म्हणजे तुम्ही त्यांशी सुद्धा फाईट केलेला आहे. हु वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. स्पेअरिंग मीन्स मोशन्स ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाउट लँडिंग ॲक्च्युअल ब्लूज. आता तुमचा आवडता सहकारी कोण होता याबद्दल तुम्ही सांगा. म्हणजे तुमच्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत खेळलात, बॉक्सिंग खेळलात,
ते पहिले तुमचा आवडता सहकारी कोण होता? मेरी कॉम, लाफ, हसून, हो, वेल, आय ट्रेन हार्ड इन पुणे, मी बरीच मेहनत पुण्यामध्ये घेतली. अँड द मेल बॉक्सर वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड देम. आणि कारण मला जेव्हा केव्हा मला कधी आवश्यकता भासली त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत काय केलं तर सराव करण्याची त्यांनी तयारी दाखवली. म्हणजे सर्व मेल जे होते ते सर्व तयार होते. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर, त्यामुळे कुणाचं एकाच नाव घेणं काय तर योग्य नाही असं मेरी कॉमने उत्तर दिलं. इंटरव्ह्यूवर, यू वेर कोटेड सेइंग ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट अल्दो शी कॅरीड पॉवर शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल. तुमचं जे कोट आहे, तुमचं असं म्हणणं होतं की ॲडम फार हुशार होती, एक काउंटर पंक्चर म्हणजे ती खूप व्यवस्थितरित्या प्रतिप्रहार करणारी ती होती. बट अल्दो, परंतु, शी कॅरीड पॉवर, जरीही तिच्याकडे ताकद असली, शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल, परंतु तिच्याकडे काय नव्हती, रणनीती नव्हती असं तुम्ही म्हणता. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वी आर नॉट प्रेसिंग द बटन्स, मी गुण मिळत होते पण तरीही प्रशिक्षक जे होते ते बटन दाबत नव्हते. डू यू थिंक डॉगी जजिंग वॉज पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल्स, तुम्हाला वाटतं का उपांत्य फेरी म्हणजे जी सेमीफायनल आहे त्याच्या हरण्यात पक्षपाती निर्णयाचा वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का? ओके, अनजस्ट, डॉटगी मीन्स अनजस्ट, पार्शियल म्हणजे पार्शियलिटी झाली असं तुम्हाला वाटतं का? मेरी कॉम, येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. हो, काही निर्णय कसे होते, दुर्दैवी होते आणि माझ्यासाठी फायदेशीर नव्हते असं मला वाटतं. इंटरव्ह्यूवर, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल्स इन द 2012 Olympics even though we are a nation of 1.3 billion peoples. 1.3 अब्ज अशी लोकसंख्येचा या आपल्या भारतात, आपल्या देशात अजूनही 2012च्या ऑलिम्पिकमध्ये किती तर फक्त 6 पदके आपल्याला मिळालेली आहेत. वेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड टू हेल्प अस विन मेडल्स दॅट आर प्रोपोर्शनेट विथ अवर पॉप्युलेशन. तर आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदके जिंकावी यासाठी कुठे आणि कसा बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मेरी कॉम, आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ॲज देअर फुल टाइम करिअर इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स. आता ती म्हणते की असं मला वाटतं की आपल्याला आणखी सुवर्णपदक असे जिंकायचे असतील तर जे काही अधिकाधिक लोक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर खेळ हा त्यांचा पूर्ण वेळ क्षेत्र म्हणून किंवा त्याचं करिअर म्हणून निवडायला हवं असं मला वाटतं, असं मेरी कॉम सांगते. जर आपल्याला जास्तीत जास्त गोल्ड मेडल जिंकायचे असतील तर पूर्ण वेळ स्पोर्टला लोकांनी द्यावा किंवा त्याचं त्यामध्येच त्यांनी करिअर करावं असं तिला सांगायचं आहे. मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स. बऱ्याचशा जागी अधिक अशा कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचं काय केलं पाहिजे तर स्पॉन्सरशिप केली पाहिजेत किंवा त्यांचं प्रायोजक म्हणून पुढे आलं पाहिजेत, जेणेकरून खेळाडूवर जो आर्थिक दबाव आहे, एक फायनान्शियल प्रेशर आहे, ते दडपण राहणार नाही आणि ते काय करतील तर खेळावरच काय करू शकतील तर लक्ष, फोकस ऑन देअर गेम्स, ते त्यांच्या खेळावरच काय करू शकतील तर लक्ष देऊ शकतील. त्यासाठी बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत, कॉर्पोरेट्स ज्या कंपनीज आहे किंवा इंडस्ट्री आहे त्यांनी पुढे यायला पाहिजे आणि स्पॉन्सर करायला पाहिजेत प्लेयर्सला असं ती सांगते. इंटरव्ह्यूवर, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल इव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिक्सच्या पलीकडे भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरेल असं तुम्हाला वाटतं का? मेरी कॉम, येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. हो, मला निश्चित, आय एम शुअर, मला खात्री आहे की इन अ फ्यू इयर्स, काही वर्षांमध्येच काय होईल तर भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर खेळला जाईल. फॉर इयर, अमंग द होल इयर इट विल प्ले, म्हणजे पूर्ण वर्षभर तो खेळला जाईल, अशा प्रकारे तो पॉप्युलर होईल. इंटरव्ह्यूवर, हाऊ अवेअर आर इंडियन वुमेन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. भारतीय महिला त्यांच्या पोषण गरजांविषयी कितपत जागरूक आहेत? न्यूट्रिशन जे आहे त्याबद्दल किती ते जागरूक आहेत? डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. आहार आणि पोषण
डाएट म्हणजे आहार आणि पोषण, न्यूट्रिशन म्हणजे पोषण, या दोन्ही गोष्टी तुमच्या ऑलिम्पिक तयारीचा नक्कीच महत्त्वाचा घटक असतील. डू यू थिंक न्यूट्रिशन इज निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट? भारतीय क्रीडा क्षेत्र जे आहे किंवा भारतीय स्पोर्ट क्षेत्र जे आहे त्यामध्ये पोषण आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असं तुम्हाला वाटतं का? निग्लेक्टेड पार्ट आहे न्यूट्रिशनचा असं तुम्हाला वाटतं का? मेरी कॉम, द अवेअरनेस इज ग्रोइंग नाउ अमंग द फीमेल athletes when it comes to nutritional requirement. महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयीची जागरूकता आता वाढत आहे. म्हणजे आता ती वाढत आहे कशाबद्दल? तर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स बद्दलची जागरूकता या फिमेल ॲथलीट्स जे आहेत म्हणजे स्त्रिया म्हणजे ज्या की महिला खेळाडू आहेत त्यामध्ये ती वाढत आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट. पोषण आहार न्यूट्रिशन ही काय तर भारतीय क्रीडा क्षेत्रातील नक्कीच दुर्लक्षित बाजू आहे. आय हॅड टू गेन 3 kilos since I had to fight in 51 kilo event instead of usual 48 kilos that I fight in. नेहमीच्या 48 किलो वजन गटाऐवजी 51 किलो वजन गटात लढत देण्यासाठी मला स्वतःचे 3 किलो वजन वाढवावे लागले होते. म्हणजे 48 गटाऐवजी 51 किलोमध्ये खेळण्यासाठी तिला काय करावं लागलं तर 3 किलो वजन वाढवावं लागलं होतं. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट. त्यासाठी काय तर मला माझ्या आहाराकडे लक्ष देणं मला भाग पडलं होतं. आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. चरबीयुक्त म्हणजे बॅड सॅच्युरेटेड अयोग्य असं जे चरबीयुक्त अन्न आहे तर ते न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन योग्य प्रकारे वाढवू शकले असं ती सांगतेय. इंटरव्ह्यूचा पुढचा प्रश्न आहे बघा. हाऊ बिग अ रोल डिड OGQ means Olympic Gold Quest. Okay, how big a role did OGQ play in shaping the boxing scene in India for the better? जे की भारतातील बॉक्सिंग ही जी आहे अधिक चांगली प्रगती घडवण्यात OGQची भूमिका किती मोठी आहे? ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टची भूमिका किती मोठी आहे हे असा प्रश्न त्या इंटरव्ह्यूने विचारला. आता मेरीकॉम काय आन्सर दिले बघा. OGQ really played an important part in success. OGQ जो आहे याचा काय तर माझ्या यशात फार मोठा वाटा आहे. They helped me out whenever I needed something. ओके, जेव्हा कुठल्याही गोष्टीची गरज मला भासली तेव्हा त्यांनी मला पूर्ण मदत केली. They took care of everything which helped me focus on my boxing and kept me stress free. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करता आलं मी तणावमुक्त राहू शकले. म्हणजे कुठल्या प्रकारचं माझं टेन्शन स्ट्रेस फ्री मी राहू शकले. कशामुळे तर त्या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं व्यवस्थित त्यामुळे. इंटरव्ह्यूअर, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? भारतीय जी की बॉक्सिंग आहे त्याच्या भविष्याविषयी तुमचं मत काय आहे? मेरीकॉम, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम sure many more boxers will get medals for us. भविष्य तर खूप उज्ज्वल आहे आणि अनेक बॉक्सर्स आपल्या देशासाठी काय करतील पदक जिंकून आणतील याची मला खात्री आहे. इंटरव्ह्यूअर, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाइट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाइम? तुमच्या मुलांना मारामारी करू नका असं सांगणं तुम्हाला जमतं का? कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना ती मुलं तुम्हाला नेहमी बघत असतात. ते नेहमी बघतात तर मग तुम्हाला ते जड जातं का त्यांना सांगायला की त्यांनी मारामारी करायला नको? मेरीकॉम, वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाइम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. आता ती काय म्हणते, होय मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं कधी कधी खरंच कठीण असतं. पुढचा प्रश्न आहे इंटरव्ह्यूवरचा असा काय दिला बघा. विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल? तुमच्या मुलांनाही बॉक्सर बनण्याचं प्रशिक्षण तुम्ही देणार का? मेरीकॉम, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाव, जस्ट लेट देअर मदर बॉक्स. खरं सांगायचं तर मी अजून त्याबद्दल विचार केलेला नाही. सध्या तरी त्यांची आई बॉक्सिंग करते एवढंच पुरेसं आहे की तिची आई काय करते सध्या बॉक्सिंग करते. इंटरव्ह्यूअर,
You have broken several stereotypes about the women in India by showing that women can compete with men in any field. महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांची स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतातील महिलांबद्दलचे अनेक असे रूढिबद्ध जे विचार आहेत ते तुम्ही मोडीत काढलेले आहेत. ओके, फिक्स्ड व्ह्यू. स्टेरियोटाइप म्हणजे काय? एक फिक्स आयडिया जी आहे महिलांबद्दलची ती तुम्ही मोडीत काढली, कारण तुम्ही काय केलं तर बॉक्सिंगमध्ये मेडल मिळालेलं आहे त्यामुळे. बट हाऊ गुड यू ॲट द ट्रॅडिशनल फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. परंतु महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात. इंटरव्ह्यूवर आता अमेरिका काय उत्तर देते बघा. आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊस होल्ड वर्क्स टू. हां, मी स्वयंपाकात आणि इतर जे काही घरकाम आहेत, गृहउपयोगी कामं आहेत, त्या कामात सुद्धा पारंगत आहे. गुड म्हणजे मी चांगली आहे. इंटरव्ह्यूवर वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन विमेन इन बॉक्सिंग वन डे. पुढील काळात म्हणजे भविष्यात भारतीय महिलांना जे काही बॉक्सिंग आहे त्याचं प्रशिक्षण देण्यात तुम्ही रुची घ्याल का. मेरी कॉम. लेट्स सी इन द फ्युचर मे बी यस. पाहूया भविष्यात कदाचित असं होऊ शकेल किंवा मग मी करू शकेन. इंटरव्ह्यूवर व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर. लोकांनी तुम्हाला सुपर मॉम म्हटलेलं आवडेल की सुपर बॉक्सर. मेरी कॉम. आय लव्ह बीइंग अ मॉम. मला आईच राहायला आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेली ती सर्वात सुंदर घटना आहे, असं मेरी कॉम त्यांना उत्तर देते. बघा, अवॉर्ड्स आणि रेकग्नायझेशन दिलेत म्हणजे काय काय अवॉर्ड्स तिला मिळाले तर बघा 2003 साली मेरी कॉमला मिळालं अर्जुन अवॉर्ड बॉक्सिंगसाठी. 2006 साली पद्मश्री अवॉर्ड स्पोर्ट्समध्ये. कंटेंडर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2007. 2007 साली राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसाठी तिचं नाव काय झालं तर दावेदारी तिची पेश करण्यात आली. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स इन 2007. 2007 साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी तिचं नाव नोंदण्यात आलं पीपल ऑफ द इयरमध्ये. CNN IBN अँड रिलायन्स इंडस्ट्रियल रिअल हिरोज अवॉर्ड इन 2008. CNN IBN चा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज रिअल हिरो अवॉर्ड सुद्धा तिला मिळाला 2008 साली. पेप्सी MTV यूथ AIBA इन 2008. पेप्सी MTV यूथ AIBA 2008 साली मिळाला. मॅग्निफिसंट मेरी AIBA इन 2008. मॅग्निफिसंट मेरी सुद्धा तिला म्हणण्यात आलं. फॅलिसिटेशन बाय झोमी स्टुडंट्स फेडरेशन ZSF ॲट न्यू लमका YPA हॉल 2008. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड तिला मिळाला 2009 साली. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन्स अँबॅसेडर फॉर वुमेन बॉक्सिंग इन 2009. एक इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनची अँबॅसेडर ती होती फॉर वुमेन्स बॉक्सिंग 2009 साली. स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर सहारा स्पोर्ट्स अवॉर्ड इन 2010. स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर म्हणजे एक स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर 2010ची. त्याचबरोबर सहारा स्पोर्ट अवॉर्ड तिला मिळाला 2010ला. द फर्स्ट इंडियन विमेन बॉक्सर टू विन गोल्ड ॲट द 2018 गोल्ड कॉमनवेल्थ गेम. एक फर्स्ट इंडियन बॉक्सर जिने काय मिळालं तर गोल्ड मेडल मिळालं कशामध्ये 2018च्या कॉमनवेल्थ गेममध्ये. अशा प्रकारची सक्सेस स्टोरी आपल्याला तिची सांगता येईल. आणि निश्चितच ही जी स्टोरी आहे मेरी कॉमची ती निश्चितच स्त्रियांना मुलींना काय करेल तर प्रेरणा देईल. त्याचबरोबर सर्व जनतेला भारतातील यांना सुद्धा काय मिळेल प्रेरणा मिळेल या स्टोरीपासून या इंटरव्ह्यूपासून. आय होप तुम्हाला लेसन समजलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.